यही समय है झोपलेल्यांना जाग करण्याचा वोट जिहादवरून उपमुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक ट्विट। ठिकाणी वोट जिहाद होणार असेल तर माझं तुम्हाला आव्हान आहे, आता मतांचं धर्मयुद्ध हे आपल्याला देखील लढावं लागेल। आता एक राहिलो तर सेफ राहो। भर सभेत फडणवीसांनी ऐकवली सज्जाद नोमानींची ऑडिओ क्लिप, नापाक इरादे गाडून टाकण्याचं केलं आवाहन। किरीट सोमय्यांचं निवडणूक आयोगाला पत्र, सज्जाद नोमानी वोट जिहाद करत असल्याची तक्रार, नोमानींवर कठोर कारवाईची मागणी। लोकसभेला गंमत केली पण आता विधानसभेत गंमत करू नका, नाहीतर जम्मत होईल, फार मोठी किंमत मोजावी लागेल, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। यवतमाळमध्ये प्रहारचे उमेदवार बिपिन चौधरींच्या वाहनाची जाळपोळ, घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनाला अज्ञातानं लावली आग। भाषणामध्ये अश्लील भाषा आणि हातवारे करणाऱ्या पाशा पटेलांच्या विरोधात गुन्हा दाखल, जामखेड पोलीस स्टेशनमध्ये महिलांच्या तक्रारीवरून गुन्हा। डॉक्टर आणि हॉटेलवाल्यांची जात पाहत नाही, मग आमदार निवडताना जात का पाहता? मतदान करताना आमदारांची जातपात पाहू नका, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मतदारांना आवाहन। आता शक्ती दाखवण्याची वेळ आली आहे, परळीचा कुणी नाद नाही केला पाहिजे, काही जण आमचं अस्तित्व संपवायला निघालेत, धनंजय मुंडेंची फटकेबाजी। दीपक केसरकरांसाठी मुख्यमंत्री शिंदेंची आज सिंधुदुर्गात सभा, तर डोंबिवलीमध्ये दीपेश म्हात्रेंसाठी उद्धव ठाकरे मैदानात, नाशकात राज ठाकरेंच्या 2 सभा। महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राहुल गांधींच्या अमरावती आणि चंद्रपुरात सभा, तर प्रियांका गांधींची शिर्डी आणि कोल्हापुरात सभा। उत्तर प्रदेशच्या झाशीमधील मेडिकल कॉलेजमध्ये अग्नितांडव, एनआयसीयू वॉर्डातील 10 अर्भकांचा होरपळून मृत्यू, तर 16 मुलं जखमी, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती।